पाहूया कोण जिंकणार, कोण फायनलला जाणार। दोन्ही संघांना मात्र आमच्या शुभेच्छा देखील असतील आणि दोन्ही संघांना शुभेच्छा या फायनल मॅच मध्ये जाण्यासाठी। शेवटचे 6 बॉल आणि 14 आणि शुभेच्छा माझ्या मते टाळ्या वाजून दिल्या तर परफॉर्मन्स आणखी चांगला होईल। एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्यात। कोण जिंकणार हरीश सर याची चर्चा काय म्हणाल? माहोल असा रंगलाय की जबरदस्त मॅच आहे। 6 चेंडू 14 दोन्ही बाजूला महत्वाचे खेळाडू। आदिलनी चांगला परफॉर्मन्स केलाय, एक हिट सामन्यामध्ये त्याला घेऊन येईल, फायनलचा सामना खेळण्याचा आनंद त्याला मिळू शकेल। करण धुळे बदलापूरच्या जोविली गावामधून इकडे आलेत, परंतु दुसऱ्या बाजूला माणगावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग साठी। आदिल शेवटचे 6 चेंडू आणि 14। पहिला बॉल अगदी खोलवर होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय। कव्हरच्या दिशेने समीकरण बदलतंय। एका बॉल नंतर टाळ्या वाजतीलच वाजतील, का नाही वाजणार? मॅच महत्वाची आहे। शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। साहेब, तुमच्या मतदारसंघात क्रिकेटला एक वेगळंच क्रेज आहे जे अख्ख्या महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळणार नाही ना, तेवढं क्रेज या श्रीवर्धन तालुक्यामध्ये आणि बोर्ली पंचायतमध्ये पाहायला मिळत आहे। आणि म्हणूनच इकडे क्रिकेटची वेगळीच भाषा बोलली जाते, श्रीवर्धन श्रीवर्धन श्रीवर्धन। आणि आज बोर्ली पंचतन बोर्ली पंचतन बोर्ली पंचतन। जाऊयात मॅचच्या दिशेने। अजूनही 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता। खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय, हवेत गेलाय, पाहूया फिल्डर पोहोचतायत। ओ विकेट येताना पाहायला मिळते। धनाडीचे हा कॅच आहे का मॅच पकडलाय असताना अफलातून झेल टिपला। आता मात्र दबावात आहे माणगाव संघ, तरी मॅच अजून संपलेला नाही, आदेश होणार जातो मैदानात। तुम्ही आम्ही पाहतो रॉयल फेस्टिवल 2023। 4 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। यासिन सर, या 4 बॉल मध्ये 13 धावा। साहेब, आयपीएल मध्ये सुद्धा एवढा आवाज होत असेल की नाही माहिती नाही, परंतु इकडे आवाज होतोय। आवाज कुठे जराशी नागावाले आवाज होऊ द्या एकदा। थांबा आता, थांबा थांबा, मॅच सुरू आहे। आणि जाऊयात आता आपण मॅचच्या दिशेने। 4 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता। ज्याने कॅच घेतली त्याच्यासाठी आतिफ मौलाना यांच्याकडून हसन साठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे। हसन साठी वहाब चिविलकर यांच्याकडून पुरस्कार आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने। मॅच संपलेली नाहीये, फाईट होईल। अगो टप्प्याचा बॉल, आक्रमण आणि बॉल सीमारेषेच्या पार। 6 पाहू शकता पुन्हा सामन्याने पारड बदललंय। 3 बॉल मध्ये या षटकातील 7 झाल्या, 3 बॉल मध्ये अजूनही 7 पाहिजेत, काय होईल? आणि इकडे जर पाहिलं तर मोठा फटका आदेश यांच्या बॅट मधून आलाय। 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। अंतिम टप्प्यामध्ये मॅच। माणगाव की नागाव, नागाव की माणगाव। यावेळेला आक्रमण पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतंय। चंदू सर, जैसे मैंने कहा था, सुबह में ही कहा था कि यहाँ पे कदम रखने की जगह नहीं मिलेगी, और सही मायनों में मैं एक राउंड मार के आया और मुझे फिर से एक बार यहाँ पे अंदर आने की भी जगह नहीं थी। कमाल का ये क्राउड, और इसे कहते हैं रॉयल पंचतन, अब सॉरी रॉयल स्पोर्ट्स बोरली, रॉयल स्पोर्ट्स बोरली का ये जलवा है। और ये यहीं पे हो सकता है क्योंकि इस तरह का माहौल देखिए, चारों तरफ प्रेक्षक प्रेक्षक और प्रेक्षक।
मॅच संपलेली नाहीये. करण धुळे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरजजी 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत काय होत आहे ते आपल्याला पाहायचंय. शेवटचा अजूनही मात्र 2 बॉल बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश जोरकर माणगावचे खेळाडू आहेत, परंतु बॉलिंग साठी बदलापूरच्या जोविलीचे खेळाडू करण धुळे. शेवटचे 2 बॉल आणि 7. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. हजारो प्रेक्षकांच्या नजरा खेळपट्टीवर आणि रॉयल फेस्टिवलवर लागलेल्या आहेत. मानाची स्पर्धा, बोरली पंचतन. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. जिंकणार कोण, माणगाव की नागाव? यावेळेला फटका तर खेळलाय, पाहूया तिकडे. आणि मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. 6 धावांची आवश्यकता. 1 बॉल आणि 6. क्रिकेट आहे. आपण 1 बॉलला 6 होताना पाहिलं, 1 बॉलला 4 होताना पाहिलंय आणि आता मात्र शेवटच्या बॉलवर मॅच जाताना पाहायला मिळते. पहिल्या डावातील शेवटच्या बॉलवर 6 आला होता आणि आता मात्र 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. आणि बॅटिंग साठी कोण आहेत? आदिल, ज्यांनी अगोदर एक षटकार मारलेला आहे, तेच मात्र बॅटिंग साठी पाहायला मिळतात. परंतु इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला मी एक गोष्ट सांगेल, ही मॅच आणि स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या प्रत्येकाच्या होऊन जाऊ देत. 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज जिंकले मात्र नागावकरांचा जल्लोष पाहायला मिळेल. फलंदाज जिंकले, माणगावकरांचा जल्लोष होईल. एक अप्रतिम स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम क्षण बाकी आहे. नक्कीच आमचे यासिन मर्चंट सर नेहमीच म्हणतात, या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तोच आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. काय होईल, काय होईल, काय होईल? एका बाजूला आदिल, एका बाजूला करण. करण की आदिल, माणगाव की नागाव? कोण मात्र या ठिकाणी या मॅचला जिंकणार? शेवटचा क्षण, प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. काय होणार? काळजाचे ठोके धगधग 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 करायला लागलेत. शेवटचा बॉल उडवलाय, बॉल समोर जातोय. हॅलो 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 इसका आवाज कर, आवाज कर, आवाज कर इसका. हॅलो 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 हेलो, नागांव के खिलाड़ी थोड़ी खामोशी इख्तियार करें प्लीज. आतिफ मौलाना तमाम लोगों को मुबारकबाद देता हुआ आजाद नागांव को. हेलो हेलो, काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. फहद मुर्तुजा प्लीज. ताहिर ताहिर, यासिन सर काय म्हणाल? फैसल मुर्तुजा प्लीज, टाउन की जरूरत है, थोड़ी सी खामोशी इख्तियार करो. हेलो, नागांव के सभी खिलाड़ी प्लीज थोड़ी खामोशी इख्तियार करें. मोहसिन, हेलो, मैं हमारे आए हुए हमारे शहीदे सुनील जी टटकरे साहब, प्लीज नागांव के सभी खिलाड़ी. हेलो, प्लीज अखलाक भाई उनको शांत करे. शहजाद झोमरकर प्लीज. इमरान मुकादम, इमरान मुकादम, अबरार फोपलन